मैत्रीचा सात बारा. हाय. तुझं झोपेत चालणं झालं ना ग बंद, की अजूनही चालतेच कधी कधी आठवण आली तर? शाटाप्या, मला एकतर झोप लागत नव्हती म्हणून मी खालती आले. म्हटलं बघावं कोणी जागा आहे का. तू काय करतोय? काय नाही ग, ते मस्क्युलर स्केलेटल सिस्टीमची रिव्हिजन करतोय. स्केलेटन समोर असलं ना की डायरेक्ट समजतं की कुठलं हाड कुठं आहे, म्हणून म्हणलं लाईव्ह बॉडी टच करून समजून घ्यावं. डॉक्टर, खरंच एवढी गरज असते का रे इनडेप्थ स्टडीची? अगं स्वतःचं शरीर समजून घेण्यात कसली आली डेप्थ? हे असं तुला वाटतं कारण हे तुझ्या सवयीचं आहे ना, म्हणून. बघू. ओ, पोयम. पोयम लिहितोस? हा, ते लिहित असतो कधी कधी. ए, मी वाचू? सिद्धार्थ, हा वाचू? हा, वाच ना. तुझ्या डोळ्यांच्या कडा मुगर मुगर मृगनयनी मृगनयनी, तुझ्या हातांचा आवाका आभाळ भेदी. यार, खूप अवघड आहे. प्लीज वाच, प्लीज. ठीक आहे. तुझ्या डोळ्यांच्या कडा मृगनयनी, तुझ्या हातांचा आवाका आभाळ भेदी, तुझ्या बोलांचा सूर जशी कान्हाची बासरी, तुझी कूस म्हणजे घराची प्रेमळ ओसरी. यार डॉक्टर, कसं कमाल आहे. तू लिहिलास? नाही, लिहून घेतलं. तसं नाही रे. हे बघ, जे काही लिहिलंय ते फार सुंदर आहे. मला एवढं कळलं नाही. इट वॉज युअर इमोशन अबाउट हर, राईट? मग कोणी होती की आहे? होती पण आणि आहे पण. म्हणजे म्हणजे मैत्रीण आहे माझी एक. सोबत शिकत होतो आम्ही, पण आता सोबत नाहीये. हो, सो सॅड. चालायचंच, आयुष्य आहे. बरं, तू सांग ना, तुझं कॉलेज कसं होतं अबाउट रिलेशन? प्रपोजल्स असे भरपूर यायचे, पण त्यातला एक आवडला होता. होते 5 वर्ष रिलेशनशिप मध्ये. मग काय, त्यानं चीट केलं. चीट केलं नसेल, तुझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. हॅलो, सॉलिड प्रूफ आहेत माझ्याकडे. ओ, आणि बाहेर पडायला पण खूप वेळ लागला मला. यार नको ना त्या आठवण यार डॉक्टर, प्लीज. बरं ठीक आहे. बाय द वे, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. तुझा काय प्लॅन वगैरे आहे का? प्लॅन? कोणी लाईफ मध्ये असेल तर प्लॅन्स होतील ना. बाय द वे, तुझे काय प्लॅन्स आहेत? करणार आहेस की नाही कोणाला प्रपोज? मी दरवर्षीच करतो प्रपोज, पण जरा वेगळ्या पद्धतीनं. हो. पण यावेळी मी तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे माझा प्रपोज बघायला. आम्ही सगळे काय करणार आहोत तिकडे येऊन? या तर खरं, ती जरा वेगळीच गंमत आहे. तू हाफ डे घे ना. हाफ डे? हा, ओके, लेट्स सी. पण प्लॅन्स काय आहेत? वेट, कळेल उद्याच. ओके, मी बघते मला हाफ डे मिळतोय का. ठीक आहे, तू झोप, मला थोडा वेळ लागणार आहे. ओके, गुड नाईट. गुड नाईट. नाईस पोयम. थँक्यू.
जानू, आय लव्ह यू दवलू. तू आहेस व्हय? तरी म्हणलं ती अवदास इथं कशी आली? चांगलंय हा. अवदसा म्हणायचं आणि फोटो बघत बसायचं. विसरला म्हणला होतास. असू दे असू दे, भावा सगळ्यांचं असंच असतंय. जवळ असल्यावर बरं वाटतं आणि परत लांब गेल्यावर एकमेकांना शिव्या घालतात आणि परत वाटतं की एकत्र पाहिजे होत. अरे यालाच तर प्रेम म्हणतात ना. मग एकतर्फी असू नाही तर दुतर्फी. प्रेम प्रेमच की रे. आणि त्यातही आज व्हॅलेंटाईन डे, प्रेम उतू जायचा दिवस. खरं बोलला बघ. अरे आज ग्रीटिंगवाले फुलवाले त्यांचा फुल धंदा आहे बरं का एकदम. आणि सोबत भिकारी लोकांचा पण. अरे पोरं हाताला येतील तेवढे पैसे येतात पोरींवर इम्प्रेशन टाकायला. आणि कुत्र्यांना आता व्हॅलेंटाईन डे पाठ झालाय. त्यांना पण सवय झाली आता. माहिती आहे ना आता आपलं पोट भरणारे मस्त पार्लेजीने डॉग लव्हरच्या नावाखाली. अरे सगळे फेक झाले रे आता. हे आमच्या गावाकडे ना असलं काय नव्हतं व्हॅलेंटाईन डे. गावाकडे का नाही आपल्याला जी पोरगी आवडायची ना तिची वही घ्यायची गृहपाठ पूर्ण करायला म्हणून. आणि गृहपाठ न पूर्ण करताच आहे ना त्यात असं एखादं मोराचं पीस टाकून तिला परत द्यायची. ती दळण दळायला जिथं जाते का नाही तिथं आजूबाजूची 4-5 दळणं घेऊन जायचं आपण पण दळायला तिच्या मागं. आणि शाळेत ती ज्या बेंचवर बसायची तिथं कर्कटकनं दोघांच्या नावातलं पहिलं अक्षर लिहायचं बदामात असं कोरून. आणि त्यावेळी हे असलं टेडीबिडी काय नव्हतं. तिचा वाढदिवस असेल ना तेव्हा तिला एखादा शाईचा नाहीतर पायलटचा पेन गिफ्ट करायचा. आणि स्वतःच्या वाढदिवसाला काय करायचं माहिती का, स्वतःच्या वाढदिवसाला घरनं रडून पैसे घ्यायचे चॉकलेटसाठी. चॉकलेटचा पुडा घ्यायचा, सगळ्यांना एक एक चॉकलेट द्यायचं आणि तिला एकटीलाच आहे ना फक्त 2 चॉकलेट द्यायची. आणि हे आता कॅफे आणि हे पिझ्झा बर्गर असलं काय नव्हतं रे. सकाळच्या पर्याय ना डोंगरात जायचं आणि चिंचा बोरं करवंद घेऊन यायची आणि त्याच्यासोबत तिला मीठ जरी दिलं ना तरी ती खुश व्हायची. आणि भेट कुठं व्हायची माहिती आहे का? कुठं? अरे शाळेत पाण्याच्या टाकीवर. आणि नाहीतर कुठल्या तरी आहे ना पडक्या घरात, नाहीतर गुरं चारायला गेल्यावर राहणार. अशा आमच्या भेटी. आणि त्यातनं गावलं तर तिच्या भावाचा मार. आणि एवढं सगळं होऊन जर झालंच मनात तिच्या राहिलंच तर प्रेमाची गाडी. नाहीतर हायच हिमेश रेशमेची रडकी गाणी. मजा होती भावा तेव्हा, मजा होती. पण आता नाही राहिली रे. जी धडधड आहे का नाही तिला रस्त्यात अडवून माझं तुझ्यावर प्रेम ही सांगण्यात होती ना ती आता उत्तर माहित असताना कॅफेत जाऊन तिला गुलाबाचा बुके देण्यात नाही. ठीक आहे सगळं तिच्या यायला. धोल्या बालपण आठवलं रे सगळं. काय काळ होता आपला मिलेनियल्सचा. शाळेच्या संचलनाचा जो लीडर असायचा बघ त्याची वर्षभर हवा. आणि ज्याला चित्र चांगलं काढता यायचं त्याच्या अवतीभोवती पोरींचा घोळका. आणि ते स्पोर्ट्स वीक मध्ये नाही का पोरं ढोपरं फोडून घ्यायची पोरींवर इम्प्रेशन टाकायला. मी पण नाटकला सादर करायचो. तेव्हापासूनच मला ऍक्टिंगची आवड आहे. तिला बोरकूट आवडायचं रे. रोज आणून द्यायचो तिला खायला आणि ती मला पेटुराम म्हणायची. मग म्हणजे तिला आधीपासून माहित होतं तू पेटुराम आहेस. ए तिच्या बाबतीत नो जोक्स. आय पजेसी. हो पजेशिव. कुठं असते कुठं आता ती? मुंबईत असते सध्या. तिला 2 छोटे छोटे छोटुराम आहेत. तुझं काय? माझं अरे भावा तुला हे सगळं जे सांगितलं ना ते सगळ्यांचं मिळून होतं. काय? हा आद्या गावाकडे का नाही दौलतची लय दौलत होती. दौलतची 5ची बोट तुपात होती. म्हणून आता झुगारावं लागतंय. जुगाराव नाही जोरावं लागतंय. हा म्हणून आता झुरावं लागतंय. हा असू दे माहिती तू मोठा शाहरुख खान आहेस. तुझ्या मागे सगळ्या पोरी लागल्यात. एक दिवस मी पण शाहरुख खान बनेल बरं का. आणि माझी गौरी पण मला मिळेल बघ. मिळेल. ए दौल्या मी ना सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत. व्हॅलेंटाईन डेला तुझ्याकडनं गिफ्ट घ्यावं एवढी वाईट वेळ नाही आली माझ्या. हे
तसं काही नाही. ते तुला आठवतंय का मी एक फिल्म केली होती? आद्या तू एक नाही लय टुकार फिल्म केल्यात, त्यातली कुठली? टुक्कर नाही रे, चावा, द लव्ह बाईट. भारी फिल्म होती. ती प्रोड्युसरला विकली आहे का, तर अर्ध पेमेंट आलंय. तर म्हटलं आता आपल्या जवळच्या लोकांना काहीतरी छान गिफ्ट घ्यावे म्हणून आणलेत. मी काय म्हणतो, गिफ्ट देण्यापेक्षा आहे ना, जे उसने पैसे घेतलेत ना ती दे ना सगळ्यांना परत. तीच सगळेजण गिफ्ट म्हणून स्वीकारताल ना. दवल्या, कदर नाही ना तुला चांगल्या भावनांची? मी चाललोय कॅफेवर. आज ते व्हॅलेंटाईन डे मुळे इथे लोड असेल ना, म्हटलं थोडी मदत करावी. येतोयस? नाही नाही, तुझा पुढं, मी येतो जरा मागणं. चालतंय, बस तू फोटो बघत, मी निघतो. बघ. आज से तेरी गुड मॉर्निंग आदित्य सर, हैव अ नाइस डे. अरे हळू ओरड ना. See first who is coming on occasion of Valentine Day. The well-known artist of our industry, Mr. आदित्य सर. मग आदित्य सर, आज काय स्पेशल व्हॅलेंटाईन डेचं? ठीक आहे, हेच तर स्पेशल आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांना मदत करायला आलो. तुम्ही मदत कराय, हेच आमच्यासाठी स्पेशल आहे म्हणा. पण काय खरं वाटतं ना, पैसे बिसे संपलं काय? ठीक आहे, फक्त पैसे संपले की येतो का रे? हो बघ आद्या, सगळ्यांना माहित झालंय. आता तरी जरा विचार कर यावर. हं? आडला हरी, गाढवाचे पाय धरी. हे मग गाढव कोण? योगिता. अगो माझ्या सोन्या बबड्या, योगिताला काय नाही बोललो मी. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे की नाही, तर आपण छान प्रेम वाटूया. तर प्रेम वाटायचं म्हणून मी सगळ्यांसाठी ऑनलाईन चॉकलेट्स हे घे, तू पण घे. बाप रे, तू स्वतः खर्च करून चॉकलेट आणलंयस? कसं काय? एका फिल्मचा धनलाभ झाला मला, त्यामुळे म्हणलं आपण छान प्रेम वाटूयात सगळ्यांमध्ये. अगं बाई, ते जरा उधारी कमी केली असतीस ना तर अजून प्रेम वाढलं असतं नाही का? पुढचा धनलाभ झाला ना की तेही करेन. हा, महत्वाचं काय, आज मला माहिती आहे आपल्या कॅफेमध्ये व्हॅलेंटाईन्स डे मुळे थोडी गडबड असणार आहे, तर म्हटलं थोडी मदत करूया. त्यामुळे मला लवकरात लवकर सांग मी काय काम करू. हात धुवून घे, एप्रिन घाल, मग सांगते. ओके. पण संध्याकाळी खूप गर्दी असते. सगळी तयारी आपण आत्ताच करून ठेवू. आणि सिद्धार्थ पण म्हटलाय ना दुपारी वेळ काढा म्हणून, त्याचं पण काहीतरी कामे वाटतं आपल्याकडे. तो बोलला मला की तो त्याला थोडा वेळ होणार आहे, मग इथेच राहणार आहे. दौलत पण कॅफेतच येणार आहे. संचिता पण हाफ डेच घेईल ना मग. हे छाया, हा. हे ब्लॅक बलून्स का नाही लावले का? अरे प्रेमाचं प्रतीक लाल असतं ना, योगिता म्हटली आपण लाल फुगेच लावू. एस्थेटिक्स यू नो, असं असतं आपलं. ए, गप्पा सेशन. तू मदत करायला आलास ना, काम करा. चला चला लागा कामाला. कुठे लावायचं पण हे वाल पण आहे, ते कुठे लावायचं? ए सॉरी सॉरी सॉरी, आज जरा लेट झाला, सॉरी. बोल पटपट, काय विषय? हां, आजचा व्हॅलेंटाईन डे जरा स्पेशल पद्धतीने साजरा करायचा आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी बोलवलंय. आणि तुमच्यासाठी सरप्राईज पण असणार आहे. डॉक्टर आज कोणाला तरी प्रपोज करणार आहे. ती कोण आहे मुलगी? ए तू आमच्या समोर प्रपोज करणार आहे का? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? नाहीतर मी एकटा जातो. नको नको नको. हां. ए डॉक्टर, तू प्रपोज करशील, ती हो म्हटली तर तू सुरू होशील, आम्ही काय करायचं? बघत बसायचं त्यांचं, लय भारी वाटत. ए तू आज जा, काम कर. आम्ही जाऊन येतो, तोवर कॅफेवर कोणतरी पाहिजे. थांब, मी पण आलो असतो की मला बी बघायचं. तुर्तास तू कॅफेकडे बघ. ए बरं चला, अजून काही वस्तू पण घ्यायच्यात, चला लवकर. वस्तू? कसल्या वस्तू? कळेल. रे किती सस्पेन्स, सांग ना. अग मग सस्पेन्स ठेवला नाही तर मग सरप्राईज कसलं? डॉक्टर आणि प्रपोज हॉस्पिटलमध्ये करणार आहेस का?
It's a cue. ए, ग बसतोच का? चला लवकर, वेळ होते. चला चलो चले चले. तो चष्मा ठेव ना. ए सिद्ध्या, अरे फळं बिळं घेऊन काय आपण लग्नाची बोलणी करायला चाललोय काय? ते नाही, वहिनींचा ज्यूस बार असणार, एवढी फळं. सिद्धार्थ, अरे इथं कुठं आलो आपण? सिद्ध्या, तुला एखादी म्हातारी बितारी आवडायला लागली का रे? तू झालास का परत चालू? हा काय नाद लागला याला. गपरे, ह्याला ना एक सवय लागली चावटपणा करायची सतत. योगिता, आता चांगल्या सवयी नसतात ना प्रत्येकाला, नाही का? हिला लय चांगल्या सवयी आहेत. अरे बोलू द्या त्याला. हा बस करा तुमचा. चला आता, हा. तेव्हाच कळेल. ओके. चल, ज्यूस पाहिजे ना तुला? आजी, आजोबा, हे माझे फ्रेंड्स, म्हणजेच माझा परिवार. आणि हे माझे आजी आजोबा. चल मदत करते तुझी. माझी फेवरेट आजी. आय लव्ह यू. हे घे, हे घे. थँक्यू. बाबा, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. बाबा, तुमच्यासाठी आय लव्ह यू. कशा आहात काकू? हे या. आय लव्ह यू. चंदाजी, कशी आहेस? आय लव्ह यू. आय लव्ह यू. खूप सुंदर, छान. थँक्यू, धन्यवाद. माझं प्रपोजल ऍक्सेप्ट केल्याबद्दल थँक्यू. चला मग आपण चेकअप करून घेऊया. ओके, चालेल ना तुम्हाला? चालेल. मग कसं वाटलं सरप्राईज आणि प्रपोज? छान होतं. म्हणजे आजीची पण आठवण आली. लहानपणी आजी केवढी लाड करायची ना, आता नाही ती. ठीक आहे छाया, म्हणून तर आलो ना आपण इकडे. आता आज यांच्याबरोबर व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला म्हणजे हेच आपली आजी असं. डॉक्टर, किती क्यूट आहे यार. हळूहळू. चला, गाल वडावडी घरी गेल्यावर पण करू आपण. चला चला. डॉक्टर, एक नंबर काम केलं बरं का. हॅलो आजीज अँड आजोबाज, माझा आवाज पोचतो का सगळ्यांपर्यंत? हा, येतोय ना? आता मला एक सांगा, आमच्या या मित्राने म्हणजे हा कोडे डॉक्टर जो तुम्हाला रोजच भेटतो, बऱ्याच वेळेस तुमच्या सोबत येतो, तुमचं छान चेकअप वगैरे करतो, त्याने तुम्हाला इतकं सुंदर आय लव्ह यू म्हणून मस्तपैकी फुल देऊन
व्हॅलेंटाईन्स डे त्याने साजरा केलाय. आता काहीतरी स्पेशल आहे. काय? कारण मी सुद्धा तुमच्यापैकी कोणाला तरी हे छानसं गुलाबाचं फूल देणार आहे. यात स्पेशल काय सांगू का? आतापर्यंत फुल तुम्हाला डॉक्टरने दिलं, आता ऍक्टर आदित्य तुम्हाला फुल देणार आहे. स्पेशल आहे की नाही? हा, आहे की नाही स्पेशल? बरोबर ना? आता मला एक सांगा, कोणाला इथे कविता वगैरे येतात का, किंवा गाणं वगैरे म्हणता येतं का? त्यांना मी हे छानसं फुल देणार आहे गिफ्ट. तुम्ही म्हणताय येस. विठ्ठला नामाय सांगे विनवुनी, विठ्ठला नामाय सांगे विनवुनी, ही चोरी करणार ना ही जन, ही चोरी करणार ना ही जन. वा वा काय माझ्यासाठी खूप सुंदर म्हटलं तुम्ही गाणं. तुम्हाला खरंच गाणं असं इतकं छान म्हणता येतं. आणि अजून कुठलं तुम्हाला तुमचा आवडता फेवरेट हिरो कोण आहे तुमचा? अमिताभ बच्चन. एखादा डायलॉग अमिताभ बच्चनचा तुम्हाला आठवतोय का? शशि कपूर अमिताभ बच्चनला म्हणतो, हा हा हा. मेरे पास माँ है, तेरे पास क्या है? तो अमिताभ बच्चन बोलता है, मेरे पास गाड़ी है या इमारत है, बहुत बड़ा पैसा है मेरे पास. वा. अजून कोणी एखादा डायलॉग किंवा गाणं छान? माझ्याकडे अजून एक फुल आहे, कारण की येस मी लपवून ठेवलं होतं. तुम्ही एक छानसं गाणं म्हणाल? हो. येस. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेर सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत, विसरली काग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन आसवल, फिरून फिरून सय होई जीव वेडावतो, चंद्रकले साग शिव ओला चिंब होत. अरे मी एकटीच होते. मी बेकरीमध्ये काम करत होते. गेली 7 वर्ष मी बेकरीत काम करत होते. त्यानंतर मला बेकरीत काम जमेना, त्यामुळं बेकरीतल्या लोकांनीच मला इथं सोडलं, मालकाने नाही. मी कोडवडीत राहिलो होतो 15 वर्ष. तिथून आम्हाला डॉक्टर आमचं बोलतायचे, त्याने आम्हाला इकडं पाठवलं. आम्हाला मुलगी आहे एक. ज्यावेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्या नवऱ्याने मला अतिशय त्रास दिला. त्याला सगळीच व्यसन, दारू, बाई सगळीच व्यसनं होती. त्यामुळे मी तिथनं बाहेर पडलो. मी पहिलं, मला 4 भाऊ आहे. बाहेर पडल्यानंतर भावाने मला थारा दिला. माझ्या वडिलांचं घर पडलं. 2 भाऊ, एक वारला भाऊ थोरला होता. त्याने जागा घेऊन घर बांधलं. तो काय म्हणला, माझ्या जागा नाही, तू काय पैसे भरलं का घर बांधायला, तर तू सोय कर. तर त्याच्या बायकोला मी शिवी दिली नाही तरी त्यानं खोटं नाटक माझ्यावर केलं. जावई मस्त म्हणते ती, पूर्वी म्हणते पण नको. पण आपलं पाहुण्याच्यात किती दिवस राहायचं, आपलं यायचं परत, तर असं नको नाही. आधीची बाळाश्रम म्हणून होतं, तिथं मी एक 10 वर्ष काम केलं. पण त्यानंतर त्याचे बाळाश्रम बंद पडला, कारण त्या मॅडम अतिथला निघून गेल्या, त्यामुळे ते आश्रम बंद पडला. त्याच्यानंतर मी बोरगावात आले आणि बोरगावात बेकरीत कामाला सुरुवात केली. तो बरोबर आजी तू कुठं राहिलाय नक्की, त्याला काय नाही सांगितलं नाही. आजी तू मुंबईत राहायला म्हणलं हो. काय सांगत बारके परत म्हणलं तू मोठा झाल्यावर सांगेन मी कुठाही राहील. त्यांच्याकडनं नाही, पण
आमच्याकडनं सॉरी बरं का सॉरी. की हे दिवस तुम्हाला बघावे लागले. हो, आता काय करायचं, नशिबात असल्यावर बघायला मिळतातच. असं आहे ना. असं काय असं काय आज तुम्हीच पहिले प्रथम माझ्यासाठी आसरू ढाळलं. मावशी शांत व्हा तुम्ही. बाळ जीवाला सावध. तुम्ही आज तिथं सर्वजण आलात आणि तुम्ही आम्हाला आय लव्ह यू म्हणला, परंतु खरंच तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुम्ही आय लव्ह यू म्हणलं पाहिजे. हाँ बाबा, क्या कर रहा है ना? हा, काही नाही म्हणलं, फिल्मचं बजेट आलं होतं, पैसे मिळाले थोडे. काय आणणे मग तुम्हाला? अहो सांगा ना, आणतो ना. काय तुम्ही, आई कुठे आहे? आहे का तरी? आज स्पीकरवर टाकायचा त्याचा फोन स्पीकरवर. अहो टाका ना म्हणलं. हा आई बाबा, आय लव्ह यू म्हटलं. माझ्या गैर प्रेम आहे बरं तुमच्यावर. मला बी ये नाही घरी. मग काय करता, मग करिअर सेट नाही ना अजून. करिअर सेट झाला ना तुम्हाला बी घेऊन येईन मुंबईला, मस्त राहू आपण सोबत. हॅलो आई, कशी आहेस तू? मी पण बरी आहे. माझं तुझ्यावर आणि बाबांवर खरंच खूप प्रेम आहे. हॅलो. हा आबा, काय करताय हो? हा, अहो काय काम करताय तर? बरं ऐका की, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हा, हो सांगतो. आबा आय लव्ह यू. हा आबा, अहो आबा हे डोक्यावर पडलं काय? अहो तसं नाही आबा, आजपर्यंत तुम्हाला नाहीला मी कधीच म्हणलं नाही माझं तुमच्यावर प्रेम आहे. म्हणून म्हणलं आज म्हणावं. माझ्याकडनं आईला पण सांगा आय लव्ह यू. हाय का आता? अहो तुमचीच बायको आहे ती, म्हणा की. अहो आबा ऐका. हॅलो. आय लव्ह यू मम्मा. तू नको काळजी करूस. हा, आणि बाबांना पण सांग. आई, तुमच्या दोघांचे कष्ट आता मला बंद करायचे आणि ते होईलच लवकर. आई आय लव्ह यू. चलो बाय.